डिजिटल अरेस्ट, भीतीच्या जोरावर होणारी सायबर फसवणूक. सध्या भारतामध्ये नागरिकांना फसवण्यासाठी डिजिटल अरेस्ट या सायबर गुन्ह्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे. अग्रस्थानी डिजिटल अरेस्टच आहे. या प्रकारात काही व्यक्ती आपल्याला फोन कॉल करतात, व्हिडिओ कॉल करतात आणि त्यानंतर आपल्याला सांगतात की तुमच्या बँकेच्या खात्यात काही सस्पिशियस ऍक्टिव्हिटी चालू आहेत. तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स आढळले, तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जात आहे. आता तुम्ही कोणालाही फोन करू शकत नाही, घराच्या बाहेर पडू शकत नाही आणि त्यानंतर आपल्याकडून पैशाची डिमांड केली जाते. प्रत्यक्षात डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार हा भारतीय कायद्यात अस्तित्वातच नाही. अरेस्ट किंवा अटक ही केवळ पोलीस अधिकाऱ्यांमार्फतच केली जाऊ शकते, तेही योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतरच. त्याच्यामुळे डिजिटल अरेस्ट तुमची झाली असं कोणी तुम्हाला म्हटलं फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर तर घाबरून जाऊ नका. लगेचच 1930 या सायबर हेल्पलाईनवर तक्रार दाखल करा किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा व त्यांच्या कुठल्याही डिमांड्सना, पैशाची असो किंवा अन्य कुठलीही असो, बळी पडू नका. अशा फ्रॉड पासून वाचण्यासाठी कायद्याबद्दल जागृती आणि माहिती असणे नितांत गरजेचे आहे. त्याच्यामुळे ही माहिती, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन कायद्याच्या माहितीसाठी आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.